होऊ शकाल तिकडे. सो आपण तिकडे नाही जात आता. तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर हेरे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. सकाळची वेळ आहे मित्रांनो आणि मी एकटाच सोलो ट्रेक करण्यासाठी निघालो आहे त्रिंगलवाडी किल्ल्यावर. माझ्या पाठीमागं बघाल तर हा त्रिंगलवाडी किल्ला आहे. सो मित्रांनो, आपण याआधी बऱ्याचदा ट्रेक केले त्रिंगलवाडी किल्ल्याचा. आज बऱ्याच दिवसानंतर ट्रेकिंगला आलोय, तेही त्रिंगलवाडी किल्ल्यावर. त्रिंगलवाडी किल्ल्याचा ट्रेक मित्रांनो एकदम सोपं आहे, जास्त अवघड वगैरे नाहीये. गडावर जाण्यासाठी जास्तीत जास्त 30 मिनिटं लागतात. एकदम सोपं ट्रेक आहे मित्रांनो. सो आपण सुरुवातीलाच आपल्याला गाड्याच्या पायथ्याशी एक लेणी लागणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीला आपण ते लेणी बघू, त्यानंतर पुढचं ट्रेक चालू करू. किल्ल्याच्या एकदम पायथ्याला सुरुवातीलाच आपल्याला ही एक गडावर जाण्याआधी एक ही लेणी लागते. ही जी लेणी आहे मित्रांनो खूप प्राचीन आहे. आता आपण मध्ये जाऊन बघू. आपण बघू शकाल लेणीचं नक्षी कोरीव काम किती सुंदरपणे बनवलेले आहे. आणि इकडे तुम्ही बघाल हे आहे ते सुंदर अशी एक लेणी आहे मित्रांनो, खूप हजारो वर्ष जुनी. आपण आता मध्ये जाऊया. बघू शकाल मित्रांनो, हा एक पिलर आहे आणि 3 पिलर तुटलेले आहेत. आजूबाजूने बघाल या खिडक्या आहेत. आता जाऊया इकडे मध्ये. आपण जी मूर्ती बघतात मूर्तीची अवस्था एकदम भग्न अवस्थेत आहे मित्रांनो. खूप अंधार आहे या खोलीमध्ये. तो आपण आता जाऊया पुढच्या दिशेने. आत्ताच आपण ही लेणी बघितली आणि एकदम ह्या लेणीच्या डाव्या बाजूनेच गडावर जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो. सो आपण आता ट्रेक चालू करूया आपला. सो मित्रांनो, आपण लेणीपासून एकदम लवकर आलेलो आहे. जवळपास 10 ते 20 मिनिटात आपण इथपर्यंत आलोय. ही किल्ल्याची माची आहे. इथून हा जो झेंडा दिसतोय मित्रांनो, तिथून रस्ता आहे. त्या रस्त्याने आपल्याला सरळ इकडे जायचंय वरती. सो सकाळची वेळ आहे आता 7 वाजून काहीतरी 40 मिनिटे झाले आहेत. आणि इथे तुम्ही बघाल सुंदर असा आपल्याला त्रिंगलवाडीचा डॅम दिसतोय. धुकं पसरलंय मित्रांनो, वातावरण एवढं क्लिअर नाही, त्या कारणाने क्लिअर एवढं दिसत नसेल. सो मित्रांनो, आपण बनियाने आपला सँडो घातला होता शर्टाच्या आतमधून. खूप गरम होते, त्यामुळे पूर्ण बटन उघडून दिले. हा झाला मित्रांनो आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा. इथून आता आपण परत जाऊया वरती. इकडनं आल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपल्याला 2 गडावर जाण्याचे मार्ग दिसतात. ह्या बाजूने जर आपण गेलो तर इकडे आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागतील आणि आपल्या मारुतीरायाची एक भव्य अशी मूर्ती दिसेल आपल्याला. आणि इकडनं जर गेलो तर आपल्याला या बाजूनी सुरुवातीला आपल्याला जुन्या वास्तू दिसतील. इकडनं न जाता तर सुरुवातीला या मार्गाने जात आहोत इकडे, कारण की गेल्याच्या नंतर सुरुवातीलाच आपल्याला बजरंग बलीचं दर्शन होईल. जर कोणी ट्रेकसाठी येत असेल तर मी त्यांना हेच सजेशन देईल, जाताना या साईडच्या मार्गाने जा. इकडे आपल्याला सुंदर अशी बजरंग बलीच्या मूर्तीचं दर्शन होईल. सो आपण इकडनं न जाता आता इकडनंही जातोय. इथे आपल्याला 2 प्रकारचे ॲरो केलेले दिसत आहेत, ते दोन्ही इकडेच केलेले आहेत. सो इथून जाऊन आपल्याला इथून या बाजूने जायचं आहे आपल्याला आता. सो चला आपण जाऊया. सो आपण आता या रस्त्याने चाललोय. इकडं
या बाजूचा जो दरवाजा आहे याला कोकण दरवाजा असंही तिथले स्थानिक लोक म्हणतात. आता आपण चाललेलो आहोत तिकडे, तिथून आपल्याला दिसणारच नाही वरती जाण्याचा खरा मार्ग कुठं. ही जी गळ दिसते या गळीतून रस्ता आहे, इथे कातळ कोळी बाहेर आहेत. सो आपण आता इथून जर बघितलं अजिबातच आपल्याला इथून दिसत नाही रस्ता कोणत्या प्रकारे. सो इथे थोडंसं ॲडव्हेंचर आहे वरती जाण्यासाठी. आणि इकडे पुढे एक अजून गाड्याचे 1-2 जुने अवशेष आहेत. तर ते बरेच अवशेष बरेच ट्रेकर लोकांना माहीत नाही आहे. सो आपण आता तिकडे नाही जात कारण तिथे खूपच ॲडव्हेंचर आहे. तर तुम्हाला मी मागच्या वेळेस गेलो होतो ते काय मी तिकडचे तुम्हाला व्हिडिओज दाखवतोय. इथूनच चढण्यासाठी थोडंसं ॲडव्हेंचर आहे मित्रांनो. सो कुणी जर तुम्ही येत असा ट्रेकला तर इथून सांभाळूनच या. मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कोकणचा जो दरवाजा आहे त्या मार्गाने आपण आलो आहोत आपल्या या त्रिंगलवाडी किल्ल्यावर. इथे तुम्ही जर बघाल भव्य दिव्य अशी आपली मारुतीरायांची मूर्ती कातळामध्ये कोरलेली आहे आणि इथून आपण वरती आलोय. सो मित्रांनो आपण आता इथे दर्शन करून घेऊया आणि पुन्हा आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया. बजरंगबलीचं नाव घेऊ. जय बजरंगबली. आपल्याला इथं आल्याच्या नंतर बऱ्याचशा किल्ल्यांचं दर्शन होतं मित्रांनो. इकडे दिसतोय हा इकडे कावणे किल्ला, इकडे कळसुबाई शिखर, कळसुबाई पर्वतरांग. त्या रांगेतील आपल्याला काही किल्ले दिसत आहेत, कुलांग, मदन आणि अलंग. आणि इकडे आपल्याला हरिहर किल्ला दिसतोय इथे. तो आपण आता जाऊया, तिथे मंदिर आहे देवीचं, आपण तिथे दर्शन करूया आई भवानीचं आणि परत जाऊया इकडे पुढे. इथून इकडं वरती गेल्याच्या नंतर एक छोटेसे गुफा म्हणू आपण, इथे एक गुफा आहे. सो आपण आता तिकडं नाही जात, आता निघालोय घरच्या दिशेने. काही कारणास्तव उशीर झाला आहे. पाऊच्या खाली तिकडे. सो आपण तिकडे नाही जात आता, काही कारणास्तव आपल्याला उशीर होत आहे. चलो फिर से. सो मित्रांनो असा होता आजचा आपला ट्रेकिंगचा एक छोटासा व्लॉग. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा. हा जो ट्रेक आहे मित्रांनो आपण जवळपास 1 तासात कंप्लीट केलेला आहे हा ट्रेक. आणि चाललोय आपण आता आपल्या घरी. सो